सर्वांना नमस्कार. मी ॲडव्होकेट सौ मंगल घरत. आजचा आपला विषय आहे लाभले आम्हास भाग्य जाहलो मराठी. खरंच किती अभिमान वाटतो ना या महाराष्ट्राच्या मातीत जन्मल्याचा, मराठी बोलत असल्याचा, मराठी पण जगत असल्याचा. खूप अभिमान आहे मलासुद्धा. आपण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल सरकारचे अभिनंदनसुद्धा केले आणि मराठीसाठी आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी खस्ता काढल्या त्यांच्यासाठीसुद्धा आपण त्यांचेही आभार मानले. आपण एवढं सगळं करत असताना एक गोष्ट मात्र बघतो की काही वेळा आता नवीन वाद निर्माण झालेत मराठीमध्ये बोलण्याचे. काही मराठी भाषिक लोक यांच्यामध्ये वाद होत आहेत की ते सांगतात की आम्ही मराठी बोलणार नाही आणि काही लोक मराठी म्हणजे भाषा बोलताना म्हणजे मराठी भाषेवरती अन्याय होतो असं आता वारंवार एक चित्र आपल्याला दिसतं आहे. खरं तर प्रशासनाची भाषासुद्धा आता मराठी झालेली आहे. मराठी भाषा बोलणं हे अनिवार्य आहे आणि सर्वच म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो राहतो आहे त्याला मराठी भाषेचं ज्ञान असणं हे आवश्यकच आहे. मला फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की जे अमराठी जे परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये जन्मलेत त्यांना तुम्ही बघालच की त्यांना बऱ्यापैकी मराठी येते. मग ते बंगाली असोत, पंजाबी असोत, सिंधी असोत, गुजराती असोत, अगदी यूपीचे भैया असोत, ज्यांचा जन्मच मुंबईमध्ये झाला आहे, महाराष्ट्रामध्ये झाला आहे, इतकं छान मराठी बोलतात की तुम्ही त्यांना ओळखूही शकणार नाही की ते मराठी नाहीत म्हणून. पण काही कामधंद्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने जे अमराठी भाषिक नवीनच मुंबईमध्ये आलेले आहेत त्यांना किंवा 1-2 वर्षच झालेली आहेत त्यांना येऊन, तर अशा लोकांना मराठी बोलणं थोडं कठीण जातं आहे. तर अशा वेळेला त्यांच्याशी वाद उकरून काढून त्यांच्यावरती मराठी बोलण्याची सक्ती करून आणि मग एका लेवलला टॉर्चर गेलं की ते लोकंसुद्धा म्हणतात की नाही बोलणार आम्ही मराठी. पण या गोष्टीवरती वाद करण्यापेक्षा माझं तर असं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व आपल्या मराठी लोकांना असं आग्रह आहे, माझा विनंती आहे की आपण मराठीचं महत्त्व सर्व लोकांपर्यंत पोचवूयात. मराठी बोलणं का महत्त्वाचं आहे, मराठी बोलणं शिकणं का महत्त्वाचं आहे, कारण प्रशासनाची भाषा मराठी आहे, सर्व कामकाज मराठीतून होत आहे. म्हणून तुम्ही इथे उद्योगधंद्यासाठी आलेले आहात तर आपण त्यांना संधी दिली पाहिजे, आपण त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की तुम्हाला मराठी आलं पाहिजे. ठीक आहे ना. त्यांना अगोदरच जाऊन डायरेक्ट एखादा अमराठी भाषिक जर तो UPवरून आलेला असेल, केरळवरून आलेला असेल, कर्नाटक अन्य कोणत्याही राज्यातून आला त्याला मराठी कळत नसेल आणि फक्त आपण त्याच्या दुकानात गेलो आहे आणि आपण त्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी गेलो आहे, तू माझ्याशी मराठीतच बोललं पाहिजे असं जर त्याला तुम्ही दम दिलात तर तुम्हाला मुझे मराठी नाही आती. तर परत तुम्ही नाही तू महाराष्ट्रात आलायस इथे धंदा करतोस आणि तुला मराठी येत नाही, वा रे वा असं करून सांगण्यापेक्षा त्याला विचारलं पाहिजे, बाबा रे तू कधीपासून महाराष्ट्रात आहेस. मग तो सांगेल की एवढे दिवस मला झाले. हां, मग असं आहे तर तू मराठी शिक, इथून पुढे मराठी बोलण्याचा प्रयत्न कर. मराठी भाषा कठीण नाही आहे, अत्यंत सुरेख आणि अतिशय सौजन्य असणारी अतिशय चांगली सौहार्द भाषा आहे आमची. ती शिकण्याचा तू प्रयत्न कर आणि तरच आम्हीसुद्धा इथून पुढे तुझ्या दुकानात येऊ असं त्याला एकदा प्रेमाने सांगून या आणि त्याला मराठी शिकण्यासाठी सांगा. बघा तोसुद्धा तुमचं अतिशय आवर्जून आणि प्रेमाने स्वागत करेल आणि सांगेन हो मी नक्कीच हे मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करेन. आपले काही लोक जातात, त्यांना फटकवतात, मराठी बोलण्यासाठी आग्रह करतात. नो डाऊट हे चांगलं आहे, मी असं म्हणणार नाही की ते चुकीचं करतात. पण त्याआधी त्यांना विचारलं पाहिजे की बाबा तुम्ही महाराष्ट्रामध्ये कधीपासून राहताय, तुम्हाला मराठी आलं पाहिजे. हे त्यांना एकदा संधी तर दिली पाहिजे की नाही. कारण संविधानाने आपल्या सगळ्या भारतभरामध्ये पूर्ण देशामध्ये कोणत्याही राज्यात राहण्याची, तिथे व्यवसाय करण्याची, त्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत करण्याची आपल्याला परवानगी दिलेली आहे. मग असं असताना जर आपल्याला कालपरवाच एखादा व्यक्ती जर एखाद्या परराज्यातून आलेला असेल आणि त्याला जर आपण हे केलं, मराठी बोलण्यासाठी त्याला फटकवलं, तर आपली ही चांगली हे नाही राहणार आहे, म्हणजे आपली बदनामीच होईल की महाराष्ट्रामध्ये येऊन लोक असं करतात. मग आपण जर उद्या
समजा आपण जर उद्या एखाद्या कामधंद्यानिमित्त जर आपण केरळला गेलो, कर्नाटकला गेलो, UPला गेलो आणि त्यांनी जर सांगितलं नाही नाही तू आमच्याच भाषेत बोल, तुम्हाला येईल का ती भाषा? शिकावी लागेल ना. त्याला सांगावं लागेल नाही हम हिंदी में बात करेंगे, हम आपकी भाषा सीखते हैं, आणि मगच तुम्हाला ते हे करता येईल. गंमत काय वाटते माहिती आहे का, ज्या वेळेला हे भांडण करणारी लोकं जातात बरेचदा मी सगळे म्हणत नाही आहे, बरेचदा त्यांच्या स्वतःच्या मुलांना किंबहुना त्यांनासुद्धा जर मराठी पेपर वाचायला दिला तर तो सलग वाचता येणार नाही ही भ्रांत असताना दुसऱ्यांना मात्र ते तुम्ही मराठीतच कसं ठोकून बोललं पाहिजे याचे धडे देत असतात. ही गंमतच वाटते मला नेहमी. खरं तर तुम्ही स्वतःच्या मुलांना मराठी मीडियमच्या शाळेमध्ये टाकत नाही. मराठी बोलायला आपण नॅचरली आपली मातृभाषा असल्यामुळे आपण मराठीतच बोलतो, पण शाळेत शिकताना मात्र इंग्लिश मिडियमलाच टाकतो. आणि अगदी बाई माझ्या मुलाला तर मराठी अजून येत नाही, ठीक आहे पासिंग पुरते तर मार्क काढतो आहे ना, बस झालं, नंतर कुठे कॉलेजला मराठीचा उपयोग होणार आहे असं सांगून सरळ पडदा झटकतो किंवा त्या गोष्टीपासून आपण लांब होतो. मग ही कुठली पद्धत आहे? या गोष्टीवरतीही आपण विचार करायला पाहिजे. मराठी ही जितकी हक्काची भाषा आहे तितकीच ती आपुलकीचीही भाषा आहे, हे आपणच आधी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही म्हणजे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की काही अतात्विक गोष्टी समाजातले घटक हे भाषावाद उकरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हिंदू म्हणून एकत्र येणं ही सध्याची काळाची गरज असताना फक्त त्याला हिंदी येते, मराठी येत नाही, तो हिंदीत बोलतो म्हणून भांडण उकरून काढून हिंदूंमध्ये फूट पाडली जाते. या गोष्टीकडेही आपण सजगतेने बघितलं पाहिजे. मराठी येणं हा जितका म्हणजे याची कंपल्शनची गोष्ट आहे, म्हणजे जितकं अनिवार्य आपल्याला असायला हवं तेवढं अनिवार्यपणा टाकताना आपल्याला त्यांना मुदतही द्यावी लागेल. आपल्याला त्यांना हे समजून सांगावं लागेल की मराठीत बोलायला शिका एवढ्या वेळात, नाहीतर तुम्ही एवढ्या कालावधीत जर तुम्ही मराठी बोलायला शिकला नाही तर आम्ही तुमच्यावरती म्हणजे आम्ही तुमच्याकडून दुकानातून खरेदी करणार नाही किंवा काय असं. पण ते स्वतःच लोक शिकतात, समजतात. प्रत्येकाला सौहार्दता पाहिजे, प्रत्येकाला जवळीकता वाढवायची असते, प्रत्येकाला चांगलेपणाने राहायचं आहे, जो आपला प्रत्येकाचा आपल्या देशात राहण्याचा अधिकार आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की प्लीज हा मराठी भाषावाद उगाचचा उकरून काढून आपणच एकमेकांमध्ये भांडणं करत राहू नका. आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे जी कामवाली बाई येते ती बंगाली असते, ठीक आहे, मी म्हणणार नाही की ती बांगलादेशी असते, पण तिच्याशी मात्र आपण सगळे हिंदीमध्येच बोलतो. मला कोणीही मराठी भाषिक दाखवा जो तिला कामाला ठेवलं आहे म्हणून तिच्याशी मराठीत बोलतो आहे. मग तुम्हाला जर हे चालतं तर मग आपण उगाच जे खरोखर हिंदू आहेत, भारतीय आहेत, आपण भले त्यांना ओळखत नसलो, त्यांच्या राज्याचं ते इकडे ते भारतीय नागरिक आहेत, त्यांना मात्र आपण आवर्जून फटकवतो. म्हणजे खरंच हा बुद्धिवाद म्हणावा इतका. म्हणजे मला एकतरी असं उदाहरण दाखवा की आपल्या कामवालीबरोबर म्हणजे बंगाली कामवालीबरोबर ते मराठीत बोलतात. गंमतच आहे खरं. आणि आपण खरंच या गोष्टीवरती गांभीर्याने विचार करूया. मराठी सगळ्यांना बोलायला प्रोत्साहित करूया, प्रवृत्त करूया. मराठी भाषेतून एकमेकांशी जवळीक वाढवूयात आणि हिंदू म्हणून एक होऊयात. बघा, लक्ष द्या, विचार करा. धन्यवाद.